बुलढाणा जिल्ह्यात काही ठिकाणी पावसानं हजेरी लावली आहे, त्यामुळे आता शेती कामांना वेग आलाय। शेतीच्या मशागतीचा शेवटचा टप्पा सुरू आहे आणि शेतकरी आपापल्या कामामध्ये व्यस्त असल्याचं पाहायला मिळतं। मशागतीची लगबग कशी सुरू आहे याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मयूर निकम यांनी। पाहूयात। आता ही मशागतीची कामं सुरू आहे मान्सून पूर्व। हो, काय काय असतं बरं शेतीमध्ये, काय काय करावं लागतं पाऊस यायच्या अगोदर? पहिले नागाटी, हा, नंतर कल्टिवेटर, हा, मग वखर, त्याच्यानंतर हे दसकट वगैरे येत नाही, हा, भाजी कचरा येत नाही, हा, असंख्य काम आहे। हा. हे जे बगळे दिसून राहिले आपल्याला, हे पक्षी इथं काय? हे जमिनीतले किडे खातात। हा, त्या किड्यामुळं जे पीक होतं की नाही आपलं, हा. त्याच्यावर किडे किटकुले येऊ नये त्याच्यासाठी हे निसर्गाची कृपा आहे। अच्छा, त्यांनाही खाद्य भेटतं आणि आपल्या पिकाचं संरक्षण होण्यासाठी जे किडे दूर असतात हा. ते खाऊन घेतात। आता तुम्ही ही मशागत झाल्यानंतर कोणत्या पिकाची पेरणी करणार, म्हणजे कोणतं पीक घेणार आहे? सोयाबीन सोयाबीन घेणार आहे, सोयाबीन बेल्ट आहे। हा, आता सगळं ट्रॅक्टर मशागत होती, पण लेबर भेटतच नाही। म्हणजे आता शेती करणं सोपं राहिलेलं नाही। सोपर आलंच नाही, मजुराशिवाय काहीच होत नाही। एकटा शेतकरी काहीच नाही करू शकत। बरोबर आहे। तर अशा पद्धतीनं सध्या सर्वकडे मान्सून पूर्व ही तयारी चालू आहे सध्या शेतीच्या मशागतीची। आपण पाहतोय। व्हिडिओ जर्नलिस्ट श्रीकांत मी मयूर निकम, झी मीडिया, सागवन, बुलढाणा।